वाढत्या वयातल्या मुली जर एवढी बारीक कंबर करायला गेल्या तर त्यांच्या शरीरातलं चरबीचं प्रमाण म्हणजे फॅटचं प्रमाण इतकं कमी होईल की त्यांचे पिरियड जातील. 25% फॅट पर्सेंटेज जर असेल तर तुम्हाला कधीच 6 पॅक ॲब्स येऊ शकत नाही. वजन जे वाढतं ना, जसं मी मगाशी म्हणाले तसं ते एका रात्रीत वाढत नसतं. लोकांना असं वाटतं की नाही मी श्वास घेतला तरी पण म्हणजे हवेनी पण माझं वजन वाढणार आहे, असं खूप बायका म्हणतात. हवेनी पण तुमचं वजन वाढत नाही. लगेच वजन कमी करून देऊ वगैरे असे वायदे कोणी करत असेल ना तर तिथे जाऊच नका अजिबात. का बरं? कारण ते वजन कमी होईल पण ते दुप्पट वेगानं पुन्हा वाढेल. कुंडली जुळवता, पत्रिका बघता, पण त्याचबरोबर तुमच्या इटिंग हॅबिट्स ह्या पण जुळवून घ्या. गरोदर स्त्रियांच्या सांभाळ जे करत असतात ना आया सुद्धा, उगीच ना ते पौष्टिक लाडूचा मारा करू नका तुमच्या मुलींवर. अगदी जे बारीक सडपातळ असतात त्यांनाही थोडंसं पोट हवं असतं, तेही त्यांना काहीतरी करून आत ढकलायचं, फॅट कमी करायचं आणि मग पिरियड येत नाही. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू लोकमत सखी. तर मंडळी, वजन आणि वजनावर मिळवता येणारं नियंत्रण हे दोन फॅक्टर खूप चर्चेचा आणि तितकाच चिंतेचा विषय बनतात. विशेषतः बायकांमध्ये जसजसं वय वाढत जाते तसतसं वजनामध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला दिसतोय आणि त्याचा स्ट्रेस आपण खूप घेतो. तर या सगळ्या आपल्या मनातली जे प्रश्न आहेत, वजन कसं नियंत्रणात ठेवायचं, योग्य वजन काय आहे किंवा त्यासाठी काय आहार असला पाहिजे, या सगळ्या मनातल्या प्रश्नांची मनापासून उत्तर देण्यासाठी आपल्या बरोबर क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे आहेत. मॅम, तुमचं लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. विशेष म्हणजे मॅमना या क्षेत्रातला खूप अनुभव आहे. गेले अनेक वर्ष त्या प्रॅक्टिस करतायत आणि सगळ्याच प्लॅटफॉर्मवरनं मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या सुप्रसिद्ध आहेत. त्यांचं आहाराबाबत जे काही पॉडकास्ट होतात, ज्या माहिती त्या देतात त्या सुद्धा उत्तम असतात मॅम. आणि विशेष म्हणजे या सगळ्या क्षेत्रातलं जे नॉलेज आहे ते त्यांनी एकत्र बांधून आज हे पुस्तक मी तुमच्या समोर तुम्हाला दाखवू इच्छिते. काय, किती आणि कसं खायचं, हे अमिता गद्रे यांचं पुस्तक काहीच दिवसामध्ये लॉन्च होणार आहे, तुमच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे नक्की हे पुस्तक तुम्ही घ्या आणि मॅमनी जे जे माहिती लिहिली आहे, तुमच्या मनातले जे काही गैरसमज असतील ते नक्की दूर करा. मॅम, पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुमचं. सो मच. येस, आता आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. नक्की. तर मॅम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाई म्हटलं की तिला वजनाचा जो फॅक्टर आहे तो नेहमीच कुठे ना कुठेतरी टोचत असतो, कुठे ना कुठेतरी तिला टेन्शन देत असतो. तर कसं वजन, कुठल्या वयामध्ये वजन जास्त वाढतं आणि या मागची जी कारणं आहेत, कोणती कारणं समोर आली आहेत? वजन असं बघायला गेलं तर अगदी आपण वाढत्या वयापासूनच वाढायला सुरुवात होते. म्हणजे आजच्या तारखेला जर आपण बघितलं तर साधारणपणे 12-13 वर्षांच्या मुली जेव्हा होतात तर तेव्हापासूनच त्यांचं वजन एनिवे वाढत्या वयातल्या आहेत, त्या उंच होणार आहेत, त्या मोठ्या होणार आहेत. त्यामुळे वजन वाढलं पाहिजेच खरं. म्हणजे टेक्निकली स्पीकिंग म्हणजे क्लिनिकली स्पीकिंग जर वाढत्या वयातल्या मुलीचं वजन वाढत नसेल तर ते काळजीचा भाग असतो खरं तर. म्हणजे आता वजन वाढणं हे नेहमीच काही तुमचं म्हणजे वाईट आहे किंवा त्यांनी तुमच्या आरोग्याला त्रास होणार आहे असं नसतं. पण तुमचं जे वजन वाढतंय त्याच्यात काय वाढतंय हे बघितलं पाहिजे. उदाहरणार्थ की आपण जेव्हा वजन काट्यावर उभं राहतो तर तेव्हा आपल्या शरीरात काय आहे? यू हॅव मसल. आपलं स्नायू जे आहेत ते आहेत, चरबी असते, फॅट आहे, हाडं आहेत आणि पाणी आहे. ठीक आहे. तर आता रक्त म्हणजे पाणी जे आहे ते, तर आता पाणी आणि हाडं ह्याला तर काही आपल्याला कमी करायचं नाहीये, त्याला हवं तसंच ठेवायचंय, नाही तर आपण ऍक्च्युली खूप आजारी हो. ठीक आहे. मग आला वजन, हा जो वेट लॉस किंवा वेट गेन हा जो खेळ आहे सगळा, हा खेळ आहे हा स्नायू आणि चरबी ह्याचा. ठीक आहे. आता वाढत्या वयात म्हणजे जेव्हा 12-13 वर्षाच्या वेळेला जेव्हा पाळी येते आपली मुलींना किंवा हल्ली कधी कधी अलवकर सुद्धा येते, तर तेव्हा आपलं स्नायूंबरोबरच चरबी सुद्धा वाढत असते आणि म्हणून टोटल वेट आपलं वाढतं. ठीक आहे. पण जेव्हा आपण गरोदर राहतो तेव्हा आपले फॅट सेल्स जास्त वाढत असतात, कारण ते फॅट जे आहे ते गरजेचं असतं त्या बाळाला सपोर्ट करायला, त्याला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत म्हणजे त्याची जी एनर्जी रिक्वायरमेंट्स आहेत ते पुरून उरायला म्हणून गरजेचं असतं. तसंच नंतर जेव्हा आपण मेनोपॉझल किंवा पेरिमेनोपॉझल, मेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज ह्या दरम्यान परत पुन्हा चरबी वाढायला लागते शरीरातली. ओके. आता अशा वेळी वजन काट्यावरचं वजन जे आहे ते आपलं ऑन द स्केल ते वाढत राहिलं की तुमचं 40, 50, 60 असं झालं
ह्यातच जर आपण व्यायामाची जोड त्याला दिली तर मग तुमचं ते चरबी जी वाढतीये किंवा त्याला आटोक्यात ठेवण्यास मदत होते आणि स्नायूंचं वजन वाढतं, मसल मास वाढतो. ओके. आणि आपण हा वेट लॉस किंवा वेट गेन किंवा वजन वाढणं, वजन माझं वाढलं तर नको बाबा, मला डॉक्टर परत म्हणतील की वजन कमी करा, कारण डॉक्टरांकडे गेल्यावर आधी काय वजन काट्यावरच उभं करतात, जरा 2-3 किलो इकडे तिकडे तरी असलं की सगळ्याचं शेवटी काय तर वजन कमी करा असं. मग ते नको, कोण ऐकेल आता, डॉक्टरांकडनं पण ऐकायचं का हेच, असं होतं जरा थोडं. म्हणून सगळ्या बायका घाबरतात पण आणि बघत असतात अवतीभवती सगळ्यांचं वजन वाढताना. मग त्याच्यात मी प्रत्येक बाईला आज हे सांगू इच्छिते इथे की तुम्ही वजन तुमचं जे बघताय त्याच्यात हे लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही वजन कमी करायला बघताय किंवा जेव्हा तुमचं वेट लॉस प्रोग्रामकडे जर तुम्ही जाणार आहात तर तो असा असला पाहिजे की ज्याच्यात तुमचे स्नायू जे आहेत, मसल मास जो आहे, शक्ती जी आहे ती सगळी तुमच्या स्नायूंमध्ये आहे, ती जी आहे जसं आहे तसंच राहिलं पाहिजे, तेवढेच राहिले पाहिजेत मसल्स तुमचे किंवा वाढले पाहिजेत. ओके. आणि चरबी जी आहे ती कमी झाली पाहिजे. त्यामुळे वेट लॉस कडे लक्ष नका देऊ, फॅट लॉस कडे तुमचा दृष्टिकोन वळवा, असं मी कायम सांगत असते. त्यामुळे फॅट जर वाढलं तर त्रास होणार आहे, नक्की होणार आहे. माझं चरबी जर वाढली तर मला त्रास होणार आहे, बरोबर. पण जर माझा मसल मास वाढला, माझे स्नायू जर वाढले तर मला दीर्घायुष्यच लाभणार आहे, काही त्याच्यात मला म्हणजे प्रॉब्लेम्स नाही होणार. हा फरक लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हाच फरक आज नाही माहितीये, म्हणजे बऱ्याच लोकांना म्हणजे वेट आणि फॅट नेमकं काय कमी करायचं हा मुद्दा तुम्ही क्लिअर केलात. मॅम, सगळ्यात महत्वाचं जसं तुम्ही म्हणालात की हळूहळू टीनेज पासून आपलं वजन जे आहे ते वाढायला सुरुवात होते, तर टीनेज मध्ये असताना हार्मोनल चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे वजन वाढते असं आई आजी असं बोलताना आपण ऐकलेलं आहे. काय नेमकं तो बॅलन्स आणि काय असतं ते? बघ, आपण जेव्हा टीनेजर होतो तेव्हा आपले ग्रोथ हॉर्मोन जे असतात की ज्याच्यामुळे आपली वाढ होती, अगदी साध्या शब्दात सांगायचं तर ते ग्रोथ हॉर्मोन वाढतात. ग्रोथ हॉर्मोन वाढल्यामुळे काय होतं, आपल्या सगळ्याच पेशी ज्या आहेत, मग त्या चरबीच्या असो, स्नायूंच्या असो, हाडांच्या असो, सगळ्या पेशींना वाढ मिळत असते तेव्हा. ठीक आहे. तर ग्रोथ हॉर्मोनच्या इम्पॅक्टमुळे आपलं वजन, आपली हाईट, आपली ताकद, आपण जसे दिसतोय ते सगळे बदल हे सगळे व्हायला लागतात. ऑफकोर्स त्याही बरोबर बायकांमध्ये एस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हेही सगळे प्रकार म्हणजे त्याचे हॉर्मोनल बॅलन्सेस पण होतात, म्हणजे चेंज होतातच असं. पण तो काही प्रॉब्लेमॅटिक भाग नसतो. तुम्ही वाढत्या वयात जर वेट लॉस प्रोग्राम करायला लागला, तर वेट लॉस म्हणते मी की म्हणजे किशोर वयापासून जसं वजन वाढतं, म्हणजे आता तुम्ही हल्ली, कारण मुली पण लहान, शाळेतल्या पण मुली खूप वेट कॉन्शियस झालेल्या आहेत आणि त्याही म्हणजे आमच्याकडे अशा काही काही केसेस येतात ज्याच्यात मुली खातच नसतात किंवा खाल्लं आत्ता एकदा खाल्लं किंवा रात्रीचं परत खात नाहीत, असे प्रकार करतात. म्हणजे जे इटिंग डिसऑर्डर्स हे पण जो प्रकार आहे तोही खूप म्हणजे वाढतो त्याच्यात असं. तर दॅट इज वन रिस्क की तो एक वेगळा एक टोक झालं. दुसरं जे आहे ते छान दिसायला म्हणून किंवा मी जर जरा स्लिम असेल तर मला म्हणजे जास्त लोकांना मी आवडेल किंवा मग मी हेल्दी राहील, जे आपण बघतो टीव्हीवर, मोबाईलमध्ये. सगळीकडे आपल्याला तेच, तशाच सगळीकडे सिने तारका काय, इंस्टाग्रामवर काय, हल्ली सगळीकडे आयडियल मानलं जातं एकदम. हो ना. आणि बघ ना, आता साधी गोष्ट आहे, परवाच मी एक इंस्टाग्रामवर पण एक स्टोरी टाकली की कुणीतरी ना एक हेल्दी रेसिपी दाखवत होतं. ठीक आहे. पण आता ती हेल्दी रेसिपी दाखवणारी ती व्यक्ती जी होती ती आपला चेहरा नव्हती दाखवत, पण ती मुलगी जी आहे ती तिची एकदम अशी सुडौल बारीक कंबर एवढी, तिचं फक्त पोट दिसत होतं, एकदम फ्लॅट ॲब्स होते. हे म्हणजे त्याच्या मागचा आपल्याला अर्थ काय कळला की तुम्हाला जर हेल्दी खायचंय तर त्याचा अर्थ हा की तुमचं पोट जे आहे ते एकदम फ्लॅट पाहिजे, तुमची कंबर एकदम बारीक पाहिजे. खरी गोष्ट आहे. मग आता मी जर हे खाल्लं तर मला हिच्यासारखी कंबर मिळेल. ओके. पण ऍक्च्युली जर आपण बघितलं तर वाढत्या वयातल्या मुली जर एवढी बारीक कंबर करायला गेल्या, ठीक आहे, किंवा इवन मोठ्या, त्याहून मोठ्या म्हणजे 20ल्या 20 to 30 इयर ओल्ड पण जर अशा एवढ्या बारीक व्हायला जर गेल्या तर त्यांच्या शरीरातलं चरबीचं प्रमाण म्हणजे फॅटचं प्रमाण इतकं कमी होईल की त्यांचे पिरियड्स जातील. आपल्या पिरियड्ससाठी आपलं फॅट पर्सेंटेज हे भयंकर महत्वाचं असतं. ओके. म्हणजे आता विचार कर बघ, एकीकडे PCOS,
राईट. वाढत्या वजनामुळे पीसीओएस. होतो. आणि दुसरीकडे वेट लॉसमुळे इंड्यूस पीसीओएस सारखा प्रकार होतो. बर. की म्हणजे आपण स्वतःहून करून का तर मी बारीक व्हायचे म्हणून मी आता खाणं सोडलं की मग एकदाच खाते किंवा मी नुसतं ज्यूसच पिते, असले नाही ते प्रकार करत बसतात आणि मग नंतर पाळी जाते की मग परत गायनेकोलॉजिस्टकडे जायची वेळ येते. त्यामुळे तुम्ही फॅट पर्सेंटेज जे आहे म्हणजे हेल्दी फॅट पर्सेंटेज तुमचं किती असलं पाहिजे कोणाचंही, म्हणजे आता वाढत्या वयातल्या मुलींचं मी नाही म्हणते, अडल्ट्सचं सांगते मी हे इथे. ठीक आहे, तर अडल्ट्सचं हेल्दी फॅट पर्सेंटेज बायकांचं हे साधारण 25% असलं पाहिजे. ओके. आणि 25% फॅट पर्सेंटेज जर असेल तर तुम्हाला कधीच 6 पॅक ॲब्स येऊ शकत नाहीत. ओके. सो याचा अर्थ मी काय अजून एक पण गोष्ट काय म्हणतेय की 6 पॅक ॲब्स हे हेल्दी नाहीत. खरंय. 6 पॅक ॲब्स किंवा डॅशबोर्ड ॲब्स, आता हे पुरुष असो का स्त्रिया, हल्ली स्त्रिया सुद्धा खूप असं मला बारीक बारीकच, माझं पोट फ्लॅट, मला कॉन्केव्ह टमी, माझ्या क्लिनिकमध्ये असं सांगत येतात की मला कॉन्केव्ह टमी हवंय. म्हणलं कॉन्केव्ह टमी अगं असं पूर्ण आत, आता पोट येते ते थोडं बाहेर असणारच आहे, राईट. इट्स अ नॅचरल बल्ज विच यू आर कॅरिंग. थोडंसं पोट, अगदी जे बारीक सडपातळ असतात त्यांनाही थोडंसं पोट हवं असतं, तेही त्यांना काहीतरी करून आत ढकलायचंय. इतकं फॅट कमी करायचं आणि मग पिरियड येत नाही, मग परत प्रॉब्लेम होतो कारण पिरियड नाही आला की परत स्किन खराब होते, स्किन खराब झाली मग परत केस खराब होतात, द सायकल कंटिन्यू. सो व्हॉट आय वुड लाईक टू से हिअर की म्हणजे तुम्ही खूप जास्त लक्ष कशाकडे ठेवलं पाहिजे की तुमचं फिटनेसकडे लक्ष ठेवा. तुम्ही तुमच्या ज्या काही डेफिशियन्सीज काही नाही आहेत ना हे बघा. आपलं वजन अचानक म्हणजे 3 वर्षात एकदम खूप वाढलं नाहीये ना गेल्या 3 वर्षात किंवा 2 वर्षात, की मी 2 वर्ष आधी मला साधारण 32च्या कमरेची जीन्स होत होती आणि आज उठले सकाळी आणि ते 37ची झाली, असं एक तर होत नसतं. फर्स्टली की एका रात्रीत ते आपलं वजन एवढं वाढत नाही, पण असं वाटतं मनाला की मी एका रात्रीत एवढं माझं वजन वाढलंय असं. पण अचानक जर वजन वाढलंय तर देन यू नीड टू गो अँड गेट इट चेक. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की कुठल्याही प्रकारचं वजन कमी करायला जेव्हा जात आहे तेव्हा इट नीड्स टू बी अ फॅट लॉस प्रोग्राम अँड मसल गेन प्रोग्राम. फक्त फॅट लॉस नाही, मसल कन्झर्व झालाच पाहिजे. म्हणजे मग पुढे जाऊन तो म्हणजे त्याला काही मसल बिल्डिंग साठी म्हणजे जिम हा ऑप्शन आहे, योगा ऑप्शन आहे की अजून आपण आहारामध्ये काही बदल करू? बघ, आहारातनं एक झालं मसल जे आहे ते सपोज गाडी आहे, ठीक आहे, तर आता ती गाडी त्याच्यात आपण पेट्रोल भरलं प्रोटीनचं आहारातनं, ठीक आहे. आता पण ती गाडी जर आपल्याला कुठे न्यायची तरी चालवायला लागणार. ते चालवणं जे आहे ते म्हणजे झालं स्ट्रेंथ ट्रेनिंग, वजन लिफ्ट करून. आता लगेच त्याचा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हटलं ना बायकांना मी की अगदी म्हणजे माझी आई सुद्धा मला म्हणायची ते जिमला नको जाऊ ग, कसला दंड होतोय तो. कसला दंड होतोय म्हणजे काय, ताकद येते. मसल्स वाढवायचे म्हणजे काय करायचं की तुम्ही आता स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय की आपल्या शरीराचं वजन जे आहे ते किंवा एक्सटर्नली वेट उचलून, म्हणजे तुम्ही डंबेल्समध्ये आता जिममध्ये जाऊन करा, घरी करा, त्यांनी काही फरक नाही पडत. तुम्हाला वजन उचललं पाहिजे जे आहे ते, सो दॅट तुम्हाला ते मसल मास वाढायला म्हणजे मदत होते असं. सो दॅट्स इम्पॉर्टंट. येस. आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्ही बोलताना म्हणालात की पीसीओडी आणि पीसीओएस झालेल्या मुली असतात किंवा इव्हन किशोरवयीन मुली ज्यांचं वजन वाढतं किंवा या पीसीओएस कंडिशनमुळे वजन वाढतं, मग त्या काळामध्ये असा पर्टिक्युलर कुठला आहार असला पाहिजे की त्यांनी त्यांच्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जर तो ऍड केला तर त्यांना फायदेशीर ठरू शकतो? आहाराचं सांगते, पण त्याआधी पीसीओएस जो प्रकार आहे तर तो पीसीओएस झालं म्हणून माझं वजन वाढतंय किंवा हायपोथायरॉइडिझम झालं म्हणून माझं वजन वाढतंय, ह्यापेक्षा माझं लाईफस्टाईल हे नीट नाही आहे. सध्या मी जे काही खातीये, जे काही झोपेचा प्रकार आहे, व्यायाम शून्य आहे किंवा दिवसभर बसूनच असते, किंवा आता शाळेतल्या मुलांचं पण आपण बघतो की जर शाळेतली मुलं तुमची मुली ज्या आहेत, तुम्ही शाळेत जर एखादा स्पोर्ट काही खेळत जर नसाल, कारण वयात आल्यावर बऱ्याच मुली सोडून देतात जे स्पोर्ट जे खेळतायत ते, तर मग तुमचा तोही व्यायाम बंद होतो आणि मग तुम्ही सकाळी 7 ते संध्याकाळी 4-5 हे शाळेत, मग त्यानंतर ट्युशन असं असल्यामुळे तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी काही वेळ नाही मिळत. असा लाईफस्टाईलमुळे तुम्हाला हायपोथायरॉइडिझम किंवा पीसीओएस होतं. म्हणजे त्या अशा लाईफस्टाईलमुळे वजन वाढून मग तुमची त्या सगळ्याची रिस्क वाढते. हा पहिला भाग झाला.
हायपोथायरॉइडिझम क्लिनिकल जर असेल तर त्याच्यामुळे पण तुमचं वजन वाढतं, पण ते एवढं नाही जेवढं लोक समजतात. म्हणजे आता मला हायपोथायरॉइडिझम जर डिटेक्ट झालाय तर त्याचा अर्थ हा नाही की आता ह्याच्या पुढे माझं मी काही नीट व्यवस्थित खाल्लं तरी सुद्धा माझा 10-10 किलो दर वर्षाला वजन वाढणार आहे, अशा अजिबात नाही. ओके, लोकांचा समज हा झालाय की जर हॉर्मोनचा प्रॉब्लेम असेल ना काहीतरी देतो का आपण, असं झालंय. सो आय वुडंट कॉल इट अन एक्सक्यूज, पण एक जरा थोडं त्याची भीती किंवा त्याला पुढे करण्याची सवय लागते, किंवा इतकं त्याच्याबद्दलची भीती वाढली की मग जाऊ दे मी काही केलं तरी पण मग माझं वजन तर नाहीच वाढणार आहे कारण मला PCOS आहे. तर तसं नसतं. तुम्ही तुमचं वजन जे आहे ते आटोक्यात आणू शकता. फॅट लॉस जो आहे तो करू शकता. आणि तो कसा करायचा? कुठल्याही प्रकारचं फॅट डाएट करायचं नाही. आता मी जेव्हा फॅट डाएट म्हणते याच्यात कुठलंही डाएट जे तुम्हाला असं सांगत असेल की मी तुमचं म्हणजे 3 महिन्यात तुमचं 15 किलो वजन कमी करून देणार, असं जर कोणी सांगते, किंवा दर महिन्याला 5 किलो 4 किलो व्हॉटएव्हर, असं टू गुड टू बी ट्रू, असं अनबिलिव्हेबल एवढं होणार असं जर एका क्षणासाठी पण जर वाटत असेल तर ते चांगलं डाएट नाहीये, तर ते तुमच्यासाठी नाहीये, हे लक्षात ठेवा. आणि का बरं? कारण वजन जे वाढतं ना, जसं मी मगाशी म्हणाले तसं ते एका रात्रीत वाढत नसतं. वजन जे वाढतंय ते आपण सारखे दिवसांदिवस जर आपण जास्त कॅलरीज किंवा जास्त आपला आहार जर अनहेल्दी खात राहिलो, व्यायाम शून्य असेल, तर मग ओव्हर अ टाइम हे वाढतं. लोकांना असं वाटतं की नाही मी श्वास घेतला तरी पण म्हणजे हवेनी पण माझं वजन वाढणार आहे, असं खूप बायका म्हणतात. हवेनी पण तुमचं वजन वाढत नाही. खरंच असं म्हणताय? हो, अगदी म्हणतात की माझं काय मी श्वास घेतला तरी माझं वजन वाढतं, असं माझ्या क्लिनिकमध्ये येऊन सुद्धा म्हणतात मला. पण तसं होत नसतं. ते तुम्ही जाता येता जे चिवडा, मुलाच्या डब्यात उरलेलं ते चीज सँडविच, असं जे काही प्रकार जे खातात आता आपण बदल केले, हो, तर त्याच्यामुळे तसं ते तुमचं वजन वाढतं. एसेन्शियली कॅलरी इंटेक जर जास्त तुमचा नसेल, कॅलरी एक्सेस जर नसेल, तर तुमचं वजन वाढूच शकत नाही. अशक्य आहे. कुठून तुम्ही न्यूटन्स लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स बघा ना, आपण एनर्जी अशी बनवू नाही शकत. जे काही खातोय ते काय शेवटी एनर्जी आहे, राईट? चरबी जी आहे अंगावरची ती पण काय, ती एनर्जी आहे, तो साठा आहे एनर्जीचा, राईट? सो दॅट इज व्हॉट वी नीड टू बी केअरफुल अबाउट. कमिंग बॅक टू फॅट डाएट्स, की म्हणजे तुम्ही कुठल्या टाईपचं डाएट असलं पाहिजे. तर जर असं तुम्हाला अगदी लगेच वजन कमी करून देऊ वगैरे असे वायदे कोणी करत असेल ना, तर तिथे जाऊच नका अजिबात. का बरं? कारण ते वजन कमी होईल, पण ते दुप्पट वेगानं पुन्हा वाढेल. ओके, आणि रिगेन्ड वेट, की म्हणजे मी 10 किलो कमी करून 15 किलो वजन जे माझं परत जर माझं रिगेन झालं तर ते जास्त नुकसानकारक आहे मला. कारण असं करत करत माझं ओव्हर द स्पॅन ऑफ 5 इयर्स म्हणजे 5 वर्षांनी जर तुम्ही बघाल तर तुमचं वजन खूप जास्त वाढतं. हे मी माझ्या पुस्तकात पण म्हणजे एक डायग्रामनी पण एक्सप्लेन केलेलं आहे की याला सेट पॉइंट थिअरी, किंवा तुम्ही जसं सारखे योयो जर करत राहिलात की म्हणजे वजन असे असतात ना बरेच. माझा एक मित्र होता कॉलेजमध्ये, त्याला सगळे ईद का चांद म्हणायचे. का बरं? तर तो एक समुदायात त्यांनी ठरवलं की आता माझं वजन खूप जास्त झालंय, मग तो खूप उपास करायचा, एकदाच जेवायचा, थोडंसं जेवायचा, ठीक आहे. तर त्याला सगळे म्हणायचे की तू 15 दिवस एकदम बारीक असतोस, 15 दिवस पुन्हा जाडा असतो, कारण त्याचं हेच चालू असायचं. इतक्या चांद सारखं तो 15-15 दिवसांनी तो बदलायचा असा. ओके, सो त्याला सगळे असंच म्हणायचे म्हणजे की तू चंद्रासारखा आहेस बाबा असं. पण जोक सपाट असे खूप लोक करतात हा, आणि ते खूप त्यांनी तुम्हाला नुकसान होतं. कारण ह्या जे योयो डायटिंग जे करतात त्याच्यात तुमचा मसल मास खूप कमी होत राहतो. तर त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचा आहार किंवा डाएट जेव्हा तुम्ही त्याची निवड करता, तर तेव्हा काही गोष्टी कायम लक्षात ठेवा की हे असं जे आत्ता मला खायला सांगतायत हे मला आयुष्यभर, जाऊ दे आयुष्यभराचा विचार नसेल करायचं तरी पुढची 5 वर्ष मला हे असंच खाता येणार आहे का? मला हे परवडणार आहे का? कारण हल्ली खूप महाग महाग डाएट्स पण आहेत, की म्हणजे जे तुम्हाला सांगतात की नाही तुम्ही सकाळी अवोकाडो खा, मग नंतर तुम्ही हायड्रोपोनिक ऑर्गॅनिक सॅलड आणा, की म्हणजे माझी मेथी मिळते जर मला 40 रुपये जोडी तर ती नाही, 400 रुपयाचं सॅलड आणा. किंवा मग जाऊन तुम्ही चिया सीड्सच आणा. का बरं? जवसानी घोडं मारलंय? नाही, पण तरी ते आणा. असं असे प्रकार सांगतात. त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये ते बसणार आहे की नाही हाही विचार करा. आणि काहीही म्हणजे ह्या प्रकारात तुम्हाला बाकीचं तुमचं आयुष्य पण जगता येणार आहे की नाही हेही म्हणजे विचार करा. कारण नाहीतर काय होतं की वजन कमी करणं हाच एक
एकच ध्येय उद्दिष्ट होऊन बसतो आयुष्याचा. मग तुम्हाला नाही कुठे लग्नाला जाता येत, नाही कुठे मित्रांना भेटता येत, नाही पिक्चरला जाता येत, नाही कधी चल आज पाणीपुरी खाऊन येऊ असंही नाही करता येत. ठीक आहे. त्यामुळे आणि त्याचा जो तुमचा मानसिक म्हणजे हेल्थवर, आरोग्यावर जो इम्पॅक्ट येतो, त्याचा परिणाम होतो, तो खूप वाईट असतो. कारण मग का तर मी नाही भेटणार आहे तुला, कारण माझं सध्या डाएट चालू आहे. किती वेळा तुम्ही नाही सांगणार आहे? मित्रमैत्रिणी पण तुम्हाला विचारणं सोडून देणार आहेत मग आफ्टर अ पॉइंट ऑफ टाइम. पण त्या उलट जर तुम्ही हा विचार केलात की ठीक आहे, मी जर रोजच जेवण जे आहे ते ऑर्डर करतेय, तर मी ते त्याला आठवड्यातनं 2दाच करू शकते का? बरोबर. बाकीचा वेळ ज्या मावशी येऊन स्वयंपाक बनवतायत, तर त्या माझ्याच पैशाचं जातंय ना फुकट, ते काय ते, तर ते मी जेवते, असा विचार करा. किंवा जर माझा आजचा दिवसभराचा स्टेप काउंट फक्त 2000 झाला आहे, तर मग तुम्हाला कमीत कमी 6000 8000 पर्यंत तरी कसाल किमान थोडी तरी हालचाल करा, असं करा. आणि डाएट पिक करताना नेहमी सस्टेनेबिलिटीचा विचार करा. एक सिम्पल फॉर्म्युला असतो की तुम्ही काय नाही खायचंय याचा विचार करायच्या ऐवजी जर मी काय जास्त खायचंय याचा जर विचार केला कधीही कुठल्याही बाबतीतल्या हॅबिट्समध्ये, वेन यू मेक ॲड गोल्स, तर त्याच्याने तुम्हाला जास्त फायदा होतो आणि ते तुम्ही जास्त सहज करू शकता. तर त्यामुळे मी आता काहीच गोड नाही खाणार आहे कधी असं म्हणण्यापेक्षा मी आज भाजी जास्त खाणार आहे, हे जास्त सोपं जातं. सो दॅट इज हाऊ यू नीड टू. म्हणजे त्याच्यातला ताळमेळ आपल्याला साधता आला पाहिजे, समतोल साधता आला पाहिजे. अगदी खरंय. आणि आपण आता थोडासा एक पुढचा टप्पा बघूया ज्याच्यामध्ये स्त्रियांचं लग्न होतं. सो बरेचदा असं म्हटलं जातं की हिला लग्न मानवलंय लग्न झाल्यानंतर. तर मग अचानक असं अचानक वजन वाढतं का? किंवा त्याच्या दरम्यान असं काय असतं की ती वजन वाढीची कारणं असतात शारीरिक आणि मानसिक, आणि मग या दरम्यान कसं बाईंनी स्वतःला नीट व्यवस्थित आणि फिट ठेवावं? माझं ना मे बी थोडं जास्त स्पष्ट वाटेल हे मत, पण मी नेहमी यंग मुलींना सांगत असते की लग्न करायच्या आधी ना तुम्ही ना ती कुंडली जुळवता, पत्रिका बघता, त्याचबरोबर ते बघा, तो तुमचा पर्सनल विषय बघायचा नाही बघायची पत्रिका ती, पण त्याचबरोबर तुमच्या ईटिंग हॅबिट्स ह्या पण जुळवून घ्या. कारण जर तुम्ही तुमच्या ईटिंग हॅबिट्स जुळवून घेतल्या नाहीत, की माझ्या घरी सकाळ संध्याकाळ आमटी भात भाजी पोळीच असते, माझ्या घरी आईबाबांचं पण सगळं व्यवस्थित, सगळ्यांचं वजन व्यवस्थित आहे, आम्ही बाहेरचं काही कधी खात नाही, अशा मुलींनी जर एखाद्या अशा घरी लग्न करून ती गेली की जिथे आमच्याकडे ना 4 प्रकारचे फरसाण असल्याशिवाय जेवणच होत नाही, संध्याकाळी तर आमच्याकडे कधी पावभाजी, कधी मॅगी, कधी डोसे, फ्रायडे सॅटर्डे संडे तर किचन बंद, आम्ही बाहेरच खातो, अशा घरी जर ती गेली तर तिचं वजन वाढणारच आहे. बरोबर. तिच्या ज्या आधीच्या इटिंग हॅबिट्स होत्या त्याच्या पार विपरीत एकदम तिला आता जे डाएट आहे ते तिचं झालंय. आणि मग अशा वेळी म्हणतात की मानवलं लग्न, ते काही लग्न मानवत नाही, ऍक्च्युली तिची तब्येत खराब झालेली असते तसं जेव्हा होते. त्यामुळे पत्रिका जुळवण्याच्या आधीही म्हणेन की एक वेळ जरा थोडं डाएट मॅच करून घ्या. खरंय, ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे मॅम. आता लग्न झाल्यानंतर सगळ्या बाई म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये जो महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे प्रेग्नन्सी. तर या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये बाईचं वजन वाढतं किंवा त्यानंतरचा जो पिरियड असतो जेव्हा बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा तिचं वजन वाढलेलं असतं. मग त्या काळामध्ये तिने कसं स्वतःचं डाएट ठेवलं पाहिजे किंवा स्वतःचा आहार कसा असला पाहिजे, किंवा त्यानंतर जर तिला पुन्हा बॅक टू द तिच्या नॉर्मल लाईफमध्ये यायचं असेल शारीरिक दृष्ट्या, तर कसं आलं पाहिजे? एकदा पहिली गोष्ट म्हणजे हल्ली खूप पटकन कळतं की आपण प्रेग्नंट झालोय की नाही. ठीक आहे. तर गरोदर म्हणजे तुम्ही प्रेग्नंट राहिल्या मुलींना असं वाटायला लागतं झालं आता मला डबल जेवायला पाहिजे, कारण काय माझ्या पोटात बाळ आहे. सुरुवातीचे 3 महिने त्या बाळाची साईज किती असते? एका तिळा एवढी. ठीक आहे. आता तिळा एवढ्या बाळाला तुमचं दुप्पट जेवण लागणार आहे का? अजिबात नाही. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे तुम्ही कन्सीव्ह केल्याच्या नंतर पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये तुमच्या ज्या कॅलरी रिक्वायरमेंट आहेत त्या 1 कॅलरीनी सुद्धा वाढत नाहीत. तुम्ही जेवढं आधी खात असतात तेवढंच तुम्ही जेवलं पाहिजेत. ठीक आहे. पण करतात काय की आता प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली, चला आता मी हवं ते खाऊ शकते, आता मला तर काय वजन वाढवायचंच आहे, मग मी डबल खाते, मग मी जाऊन सगळे बाहेर खाते. आणि मग काय होतं सेकंड ट्रायमेस्टरमध्ये होतं मग जेस्टेशनल डायबिटीज मलायटस.
कारण तुमचं खूप वेगानं वजन वाढलं किंवा तुम्ही अति जेवत बसलात, एक तुम्ही 2 जीवाची आहेच वगैरे असं करून तुम्ही ठोकत बसलात जेवण, लिटरली तसं करतात. आणि अनेक वेळा फक्त त्या बाईचा दोष असतो असं नाही म्हणते मी अजिबात. घरचे सुद्धा असं खा ग, तुला बाळाला वाढवायचंय, खा ग करून जबरदस्ती खायला घालतात त्या बाईला. मग ती जाणार कुठे? आणि मग परत तिला GDM झाला, डायबिटीज झाला गरोदरपणी, की मग तिलाच दोष द्यायचा मग की आता तू तब्येत नाही सांभाळली. सो तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर लक्षात ठेवा, पहिले 3 महिने काहीही तुमच्या आहारात बदल करायची गरज नाहीये. जर तुम्ही भाजी अजिबात खात नसाल आधी तर ती खायला लागा. जर तुमचं जेवण म्हणजे फक्त एवढीशी भाजी आणि भरपूर पोळी असं असेल तर त्याच्यात जरा कडधान्य, डाळ असं वगैरे ऍड करा. पण जाऊन आपला आता मी आज पिझ्झा खाते ना रात्री बिर्याणी खाते असं अजिबात करायचं नाहीये, पहिली गोष्ट. दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये पण तुमची रिक्वायरमेंट किती वाढते? तर ती 2 फुलक्यांनीच, एवढीच. की म्हणजे आता पहिले 3 महिने होऊन गेले तर चौथ्या महिन्यापासून एक्स्ट्रा आहार जो खायचा असतो तो म्हणजे फक्त 2 फुलके म्हणजे 2 पोळ्याने एवढाच ऐवज वाढवायचा असतो तुम्ही. मग तो तुम्ही जेवणात सकाळ संध्याकाळच्या तेवढा वाढवू शकता. दॅट्स इट. शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये किती वाढतो तर 2 फुलके आणि मग त्याच्याबरोबर अर्धा पराठा किंवा अंडा बुर्जी असं इतपत. म्हणजे त्याच्या जेवढ्या कॅलरीज असतात तितक्या. साधारण 450-500 कॅलरीज एवढंच एक्स्ट्रा कॅलरीज आपल्याला गरज असते. ठीक आहे. असं जर तुम्ही म्हणजे तुमचा डाएट जे आहे ते ड्युरिंग प्रेग्नन्सी मॅनेज केलं आणि अलॉंग विथ दॅट एक नेहमी लक्षात ठेवायचं की प्रेग्नन्सीत तुम्हाला डायबिटीज आणि तुम्हाला कॉन्स्टिपेशन ह्याची खूप जास्त रिस्क असते आणि ब्लड प्रेशर पण तुमचं वाढायची रिस्क असते. आणि हे पूर्णपणे तुम्ही डाएट जर मॅनेज केलं तर तुम्ही ते व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवू शकता. तर अशा वेळी काय करायचंय? जास्त भाजी खायची आहे. प्रत्येक जेवणात प्रोटीन असलं पाहिजे. प्रोटीनचं सोर्सेस म्हणजे काय? तुम्हाला जे मांसाहारी पदार्थ आहेत त्याच्यातनं प्रोटीन मिळते, तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांमधनं प्रोटीन मिळते आणि तुम्हाला डाळी आणि कडधान्य, टोफू किंवा सोयाचे जे प्रकार आहेत त्याच्यातनं तुम्हाला प्रोटीन मिळते. हे प्रत्येक मीलमध्ये असलंच पाहिजे. असंच तुम्हाला खायचंय. ठीक आहे. आणि भाजी जास्त खाल्ली की त्याने काय होणार आहे की तुम्हाला हे जे 3 याची रिस्क जे मी म्हणाले की तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटस, ब्लड प्रेशर वाढणं आणि कॉन्स्टिपेशन ह्याची जी रिस्क आहे ती आपोआप कमी होते कारण तुम्ही भाजी व्यवस्थित खाल्लेली असते. आणि बाळाची वाढवायला पण प्रोटीनच गरजेचं आहे शेवटी. कारण आपण प्रत्येक म्हणजे पेशीत आपल्या ही पेशी जी आहे ती प्रोटीनच बनलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ती खायलाच पाहिजे. आणि तू ह्याचं पण विचारलं होतंस ना की जे नंतर बाळ झाल्यानंतर, तर बाळ झाल्यानंतर आता कसं करायचं? तर बाळ बाहेर आल्या लगेच तुम्ही एकदाच जेवताय वगैरे असले प्रकार करायचे नाहीयेत. बाळ बाहेर आल्यावर युजली लाईक बाळाचा जन्म झाल्यावर तुम्ही बघाल की तुमचं वजन आपोआपच बऱ्यापैकी कमी झालेलं असतं. जर 10 ते 12 किलो वजन तुमचं वाढलेलं असेल गरोदरपणी तर तुमच्या लक्षात येईल की बाळाचा जन्म झाल्यावर तुमचं 7-8 किलो वजन तर असंच म्हणजे कमी होतं. आणि मग त्यानंतर तुम्ही काही घाई करायची नसते वेट लॉसची कुठल्याही प्रकारची. कारण पहिले 6 महिने जे असतात हे तुम्ही परत तुम्हाला हिलिंगसाठी की म्हणजे कारण बाळाला जन्म देणं ही काही थोडी गोष्ट नाहीये, लहान गोष्ट नाहीये. आपल्या शरीरात पण खूप बदल झालेले असतात. तर ते 6 महिने तुम्ही स्वतःला म्हणजे हील करण्यासाठी द्या. आणि मग त्यानंतर तुमच्या बाळाला सुद्धा म्हणजे तुम्ही स्तनपान करत असाल तर त्याहीसाठी ते गरजेचं असतं किंवा तो वेळ द्या स्वतःला आणि तुमच्या बाळाला. जे काही वेट लॉसचे किंवा परत जे प्रयत्न करायचेत तर ते तुम्ही 6 महिन्यानंतर करा. ओके. आणि आता बाळाला दूध पाजायचंय म्हटल्यावर पुन्हा खा असं करायचं नाही. आता हा निरोप जो आहे हा ज्या कोणी आज्या, सासू, काकू, मावशी सगळ्या ज्या गरोदर स्त्रियांच्या सांभाळ जे करत असतात ना, आया सुद्धा त्यांच्यासाठी आहे. उगीच ना ते पौष्टिक लाडूचा मारा करू नका तुमच्या मुलींवर किंवा ज्यात त्यात सारखं तुपं घालू नका तुम्ही. 1 चमचा तूप पुरेसा आहे त्यांच्या जेवणात आणि त्यानंतर त्यांना नुसतं असं खाऊन पुन्हा की आता बाळाला जन्म दिला की मग परत दुसऱ्या वजन वाढीला सुरू होते. कारण का बरं? तर तुला स्तनपान करायचंय म्हणून. नाहीतर दूध कमी येईल. काही दूध कमी येत नाही जर ती व्यवस्थित खात असेल तर. जेवढं ते बाळ दूध पिईल तितकं तेवढं दूध आपोआप बनत राहतं. त्यामुळे त्याची काही काळजी करू नका. त्या बाईचं असं मोठं असं तंबूसारखं करून टाकतात तिला खायला घालून आणि मग ती परत
ऑलरेडी लाईक दॅट पुट्स देम ॲट रिस्क, की कारण प्रेग्नन्सी नंतर पण नाही तर गरोदरपणानंतर हायपोथायरॉइडिझम झाला असे पण अनेक केसेस मिळतात. आणि त्याच्या मागचं कारण फक्त ह्या प्रकारे झालेलं जे वजन वाढी जे असतं तोच असतो. मग ते पोस्टमार्टम डिप्रेशन ज्याला आपण म्हणतो त्या फेज मध्ये म्हणजे आफ्टर प्रेग्नन्सीज पण वजन वाढतं का डिप्रेशनमुळे, मानसिक ह्याच्यामुळे, की त्याला सुद्धा आहार हा एक फॅक्टर आहे? मल्टिपल फॅक्टर्स आहेत. बघ, पोस्टपार्टम डिप्रेशन मुळात काय आहे की बाईचं जगच बदलतं ग पूर्ण. म्हणजे 9 महिने आपलं खाग गुणाची खाग करून तिला खायला घालतायत. ते बाळ जन्माला आलेलं आहे, तू कोण मी कोण, ते बाळाच्या मागे सगळे लागतात. नाही ती डिप्रेस होणार बाई तर काय होणार? ठीक आहे. आणि सगळा प्रॉब्लेम जो सहन केलेला असतो तो बाईने. ठीक आहे. तिच्या जवळ बाळ आणतात का तर फक्त आता रडतंय ग दूध एवढंच काम. मदर डेअरी वाटायला लागतं ग त्या बाईला झाली असं. आपण दुसरं काहीच नाही. आपलं अस्तित्व फक्त की या बाळाला दूध पाजणं एवढंच. डिप्रेस नाही होणार तर काय होईल? माझ्या मते तर ऑलमोस्ट एव्हरी वुमन गोज थ्रू सम ऑर दी अदर फॉर्म ऑफ पोस्टपार्टम डिप्रेशन. कारण तुम्हाला तुमचं जग बदलतं, तुमचं आयुष्य बदलतं. आणि त्याच्यात तुमच्या बॉडीची जी इमेज आहे की म्हणजे आता आपण आता आई झालो, मग आई झाल्यावर तुम्ही वेगळे दिसायला लागता, तुम्ही थोडेसे वेगळे वागायला लागता, सारखं तुम्हाला ते हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होत असतात. त्यामुळे मुळातच तुम्ही हळवे झालेले असता. मग अशा वेळी आणि घरातले सगळे लक्ष ठेवून काय असतात की बाबा नको, तू हे खाल्लं तर बाळाचं पोट बिघडेल, तू ते खाल्लं तर बाळाचं हे होईल, त्याला सर्दी होईल, त्याला खोकला होईल. अरे मला सर्दी खोकला होते त्याचं काय? त्याच्याकडे कोण लक्ष देत आहे? मला हे आवडतंय की नाही? मेथीचे लाडू खायला देतात नुसते सारखे. आपले नसेल आवडत एखादीला मेथीचे लाडू, त्यांनी डिप्रेशन येईल मी तर म्हणते. सारखे आपले नुसते देतात ते. ओके. सो बाईचं ते वजन एक तर वाढलेलं असतं, जग पूर्ण बदललेलं असतं. आणि त्याच्यात सगळ्यांचा जो म्हणजे आहाराच्या जे मेथड्स आहेत किंवा ज्या प्रॅक्टिसेस आहेत, ज्या पद्धतीचं खायला येतात ते बऱ्यापैकी चूक आहे. आणि मग वजनही वाढतंय किंवा आपल्याला वेगळंही वाटतंय, त्यामुळे डिप्रेस व्हायला होतं. किंवा मुळातच तुम्हाला जर काहींची खूप अवघड प्रेग्नन्सी जाते किंवा बाळ जन्माला आल्यानंतर पण खूप त्रास होतो. किती त्रास होतात म्हणजे त्याच्यावर एक वेगळा एपिसोड होऊ शकतो की किती त्रास एखाद्या बाईला सहन करायला लागतो बाळाला जन्म दिल्यावर पण. ओके. म्हणजे माझं सांगते स्वतःचं की माझ्या मुलाला जन्म दिल्यानंतर मला 5 दिवस बसता येत नव्हतं. कोणीही याच्याबद्दल बोलत नाही. का बरं? कारण तुम्हाला जे स्टिचेस असतात तर ते इतके दुखतात किंवा ते त्या स्टिचेसच्या पेनमुळे तुम्हाला अजून जास्त उभं राहून तुम्हाला जर दिवस काढावा लागतोय किंवा कोणाला सांगणार की मला कुठे दुखतंय का मी का बसत नाहीये, राईट? आणि बाळ ते आपल्यासारखं रात्री उठतच आहे, झोपेचा पत्ता नाही, राईट? आणि मग अशा वेळी मग जर एखाद्या बाईनी की मला थोडं तरी काही बरं वाटेल, जाऊ दे मग मी ऑर्डर केलं काहीतरी कुठून, कोणी चोरून ऑर्डर केलं की त्यांनी खाऊन तरी जरा मला बरं वाटेल असं, तर चुकलं काय बाईचं? बरोबर. हा प्रकार हे घरच्यांनी समजून घ्यायला पाहिजे की आपण बाळाला जेवढं लक्ष देतोय बाळाकडे तेवढंच त्या बाळाला जिने जन्म दिलाय ना त्या बाळाच्या आईकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. आणि ठीक आहे ना, थोडीशी आपण लहान मुलांना पण असं मज्जा म्हणून गुळतूप देतो ना, तसं थोडं तिच्या आवडीचं थोडंसं पण द्या. बाकी हेल्दी पण द्या तिला खायला, पण थोडंसं असं दिलं तरी काही बाळाला त्रास नसतो होत काही. पण ते खूपच स्ट्रिक्ट करून टाकतात सगळं. खरंय. एक महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे काही असं दुर्दैवाच्या घटना घडतात की मिसकॅरेज होतं किंवा काही कपल्सना IVF साठी जावं लागतं. सो त्या काळामध्ये जे हार्मोनल इंजेक्शन्स घेतले जातात किंवा काय त्याच्यानी वेट पुट ऑन मोठ्या प्रमाणात होत असतं किंवा तिच्या ओव्हरऑल शारीरिक जे काही तिचं शरीर आहे ते एक वेगळ्या लेवलला जात असतं. सो अशा पिरियडमध्ये मग तिने कसं काळजी घेतली पाहिजे स्वतःची? हे बघ, आय विल कम बॅक टू द सेम पॉइंट. ओके. की बाईला अनफॉर्च्युनेटली एक उपजाऊ जमीन आणि त्याला खाणं आहार म्हणजे हे घातलेलं आपण खत असं समजतात. आणि तुम्ही IVF जरी करत असलात तरी मग आता आपण IVF करतोय तर त्याच्यात मग आपण सगळं चांगलं हेल्दी खायला पाहिजे. म्हणून ते हेल्दी खाणं पण अति करतात, म्हणून त्यांचं वजन वाढतं. जगभरातला जो काही डेटा आहे ज्याच्यात IVFचं आपण जर वेट गेन पर्सेंटेजेस बघितले तर तुमच्या टोटल बॉडी वेटच्या 1% सुद्धा वजन तुमचं हॉर्मोनल जे काही देतात त्यामुळे वाढत नसतं, त्याच्यावर वाढत नाही कोणाचंही.
पण जसं मी म्हटलं तसं की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली किंवा आता आपण हा गरोदरपणाचा सगळा प्रोसेस जो आहे, कारण IVF चा प्रोसेस हा खूप लांब चालतो, कधीच तो म्हणजे 4 आठवड्याचा नसतोच, इट गोज ऑन फॉर अ रिअली लॉंग टाइम. मग त्या प्रोसेसमध्ये आपण नाही नुसतं खायचंच, मग सारखं तूपच खातायत किंवा नुसते ड्रायफ्रुट्सच खातायत भरपूर, ते सगळं हेल्दी आहे मान्य आहे, पण ते खूप कॅलरी रिच पण आहे. मग तुम्ही बेफाम नुसतं सकाळ संध्याकाळ तुम्ही नट्स खात बसले तर मग वजन नाही वाढणार तर काय होणार आहे. खूप हाय कॅलरी पदार्थ असतात ते, आणि त्यामुळे हे सगळं वजन वाढतं. की जसं मी म्हटलं तसं प्रेग्नन्सी टेस्ट किट ते पॉझिटिव्ह आल्या आल्या लगेच दुप्पट खायला लागतात, मग दॅट इज नॉट निडेड ॲट ऑल. त्यामुळे ते होतं, काही हॉर्मोन्समुळे नाही होत. बरं, आणि मिसकॅरेज जेव्हा होतं बाईचं तेव्हा तिच्या शरीराला तो एक परिणामच तिच्या शरीरावर पडत असतो. सो त्यावेळेस मग तिने काय काळजी घेतली पाहिजे? त्यावेळेस ना तिने आहाराचीही काळजी घेतली पाहिजे, की आपल्याला एक तर मिसकॅरेज ही काही लहान गोष्ट नाही आहे. बरोबर. इट इज अ ग्रीफ, इट इज लॉस, राईट? मग तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही मेंटल हेल्थ म्हणजे तुम्ही काउन्सिलिंग बघा, थेरपी करा त्यासाठी, आणि वेळ द्या, की नाही असं तर काय होतच, ती म्हणजे नुसती ठेच लागली आणि आपण पुन्हा चालायला लागलो असा प्रकार नाहीये. तेवढ्या ह्याच्यात तुम्हाला खूप बदल झालेले असतात तुमच्या शरीरात, तर त्यामुळे त्याकडे म्हणजे लक्ष देऊन थेरपी वगैरे बघा. आणि वेन यू आर स्पीकिंग ऑफ हेल्थ, की म्हणजे पुन्हा जर तुम्हाला हेल्दी व्हायचंय तर मग अगेन यू कॅन जिम वगैरेला जात असाल तर लाईट एक्सरसाइजेस सुरू करा किंवा घरी व्यायाम सुरू करू शकता, वॉक वगैरेला जाऊ शकता, आणि आहार हा हेल्दी ठेवा. कारण म्हणजे लगेच आता मला बरं वाटत नाही किंवा मी दुःखात आहे, कारण दुःख असणारच आहे, तर दुःखात आहे म्हटल्यावर मग शक्यतोवर मग बाहेरचं जे काही आहे ते ऑर्डर करून नुसतं मग कम्फर्ट इटिंग जे करायला लागतात किंवा इमोशनल इटिंग जे व्हायला लागतं, तर त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. त्यानंतरची एक फेज येते आपल्या आयुष्यामध्ये, ती म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ, मोनोपॉज. सो त्या काळामध्ये बरेचदा म्हणजे माझ्या अगदी घरचं, माझ्या आईचं उदाहरण पण, की तिला फायब्रॉइड्स झाले होते. सो तिचं ऑपरेशन झालं. आजकाल फायब्रॉइडचा परिणाम म्हणजे जो प्रकार आहे तो पण खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय, आणि त्यानंतर जेव्हा ते रिमूव्ह केलं जातं त्यानंतर पोट जे आहे त्यात हवा भरणं किंवा पोटाची साईज वाढणं असे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात होतात, म्हणजे वजनाच्या बाबतीत स्पेशली. काय नेमकं म्हणजे तुम्ही कसं याकडे बघता? फायब्रॉइड्स हे खूप आधीपासून आहे, आता फक्त त्याचं डायग्नोस्टिक्स जे आहेत ते जास्त इम्प्रूव्ह झालेत, म्हणजे चांगले झालेत, त्यामुळे आपल्याला कळतं की म्हणजे असं वाटतं की जास्त बायकांना फायब्रॉइड्स होतोय असं, पण असं काही नाही, खूप कॉमन असतात फायब्रॉइड्स. पण तो काही फक्त निवृत्तीच्या वेळेसच हा त्रास होतो असं काही नाही, खूप आधीपासून तुम्हाला फायब्रॉइड्स असू शकतात ते, आणि अनेक वेळा दे कॅन बी जस्ट म्हणजे त्याचा काही तुम्हाला त्रास होतोय अशातला काही भाग नाही, ते तसे नंतर काहींना त्रास व्हायला लागतो आणि मग तेव्हा असं वाटतं की मग आता फायब्रॉइड्समुळे हे होतो त्रास असं. सो तसा त्याचा काही डायरेक्ट म्हणजे हे नाही आहे. पण होतं काय की तू रजोनिवृत्ती जे म्हणालीस म्हणजे मेनोपॉज, त्याच्या आधी एक खूप मोठा काळ असा येतो पेरिमेनोपॉजचा, की जेव्हा खरं ठरत असतं की तुम्हाला रजोनिवृत्ती नंतर काय होणार आहे. म्हणजे जर तू एक साधारण जर थोडं उदाहरणं घेशील तर आता माझ्या आईच्या पण एज ग्रुपमधले मी बघते की साधारण 50 नंतर त्या सगळ्यांना कोणाला तरी बीपीची गोळी सुरू झाली, कोणाला कोलेस्ट्रॉलची गोळी सुरू झाली, काही बायकांचं की नाही हातपाय बारीक झालेत पण पोट मोठं झालंय. हा जो सगळा प्रकार आहे हा पेरिमेनोपॉज आणि मग पुढे रजोनिवृत्तीमुळे असा होत असतो. पेरिमेनोपॉज मध्ये म्हणजे काय होतं की आणि हे कधी सुरू होतं, तर आता जर मला मेनोपॉज जो आहे की म्हणजे माझी रजोनिवृत्ती हे जर साधारण अज्युम कर की 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान येते इंडियात, आपल्या देशात साधारण 45 to 50 हे ॲव्हरेज एज ग्रुप आहे की जेव्हा मेनोपॉज अचीव्ह होतो बायकांचा. तर मग त्याच्या 10 वर्षा आधीपासून आपल्याला त्याचे पेरिमेनोपॉजचे सिम्पटम्स दिसायला लागतात. ओके, थँक्यू फॉर आस्किंग मी दॅट. पेरिमेनोपॉजचे सिम्पटम्स म्हणजे काय? काल मी काहीतरी आठवत होते, मला काय बाजारातनं आणायचंय पण काही केले आठवत नाहीये. मी काय सांगत होते बरं? मी विसरले. असे जे प्रकार होतात ब्रेन फॉगचे, हा नंबर 1 सिम्पटम आहे. अच्छा. 35च्या पुढच्या ज्या बायका असतात, मी कशासाठी आले होते इथे हे खूप वेळा बोलतात बघ. मी विसरले. काल मी खूप सांभाळून ठेवलंय, मला सापडत नाहीये. येते डोळ्यासमोर आई शोधताना काहीतरी डॉक्युमेंट, मी खूप सांभाळून ठेवलंय पण ते मला सापडत नाहीये.
घरातले थट्टा करतात की हा तू खूप सांभाळून ठेवलंय ना, म्हणजे आता ते नक्कीच नाही सापडणार. पण त्या बाईला किती त्रास होत असेल विचार करू. हा पेरिमेनोपॉजमुळे होत असतो. ठीक आहे. ब्रेन फॉग हा नंबर 1 सिम्पटम आहे. दुसरं म्हणजे की तुम्ही असं सारखं असं वाटणं की इथे गरम होतंय का गं? हो, जाणवलं, मला लगेच आठवलं. गरम होतंय का गं? नाही तुला नाही होते? मला खूप गरम खूप गरम होतंय. होतंय. मग हे खरंच मला गरम होतंय का सगळ्यांनाच गरम होतंय? नाही जाऊ दे, मीच आपली ओव्हर थिंकिंग 100% करतेय. हो. हे जे हॉट फ्लशेस आहेत, आता हॉट फ्लशेस हे कायमच असे खूपच गरम होते किंवा घाम दिसतोय असं नाही, पण एक साधारणपणे नुसतं तुमचं टेम्परेचर वाढणं शरीराचं आणि असं वाढणं की ज्याने तुम्हाला काहीतरी अस्वस्थ व्हायला होणार आहे, पण नक्की करणार नाही. काहींना इतका जास्त हॉट फ्लॅशेसचा त्रास होतो की ते म्हणतात एसी लावा. गरम होत आहे, तुम्हाला गरम कसं नाही होते. ओके, नंबर 2 इज हॉट फ्लॅशेस. मग तिसरं म्हणजे रात्री झोप न लागणं. 35च्या पुढे हमखास बायका मला हल्ली ना सारखी जाग येते किंवा मी सगळं नीट जेवतेय वगैरे, काही मी प्रकार करत नाहीये, पण मला झोपच नाही लागत किंवा ओव्हर थिंकिंग वाढणं. इन्सोमनिया ड्यू टू अँझायटी पण खूप वाढते की काही झालं तरी आता. आणि साधारणपणे त्याच वयात एक असं होतं की मुलं पण तुमची 10वीला आली आहेत, 12वीला आली आहेत, कॉलेजला जाणार आहेत. ठीक आहे, मग तुम्ही त्याचा विचार करत बसता किंवा कोणी काही बोललं तर ती अँझायटी जी वाढते तुमची. मग तिसरं हे आहे की ज्याच्यात तुमचा पिरियड कधी कधी इरेग्युलर होणं. कोलेस्ट्रॉलचे जे प्रकार आहेत, म्हणजे LDL कोलेस्ट्रॉल आपोआप हळूहळू वाढणं. डाएट सेम आहे गेले 3 वर्ष, पण कोलेस्ट्रॉल तुमचं हळूहळू वाढायला लागलं. किंवा HbA1c जे आहे, ग्लायकेटेड हिमोग्लोबिनच्या लेवल्स जे आहेत त्या अबनॉर्मल होणं. किंवा मग तुम्हाला रात्री पण नाईट स्वेट्स होणं, झोपेत अचानक घाम फुटून लाईक तुम्हाला उठायला होणं, किंवा आपोआप हळूहळू पोट वाढणं किंवा बेली फॅट वाढणं, वजन वाढणं. हे सगळे पेरिमेनोपॉजचे सिम्पटम्स आहेत. हे आणि मी हे आता फक्त 10 सिम्पटम्स लिस्ट केलेत, त्यात 35 सिम्पटम्स आहेत पेरिमेनोपॉजचे. ठीक आहे. आणि तसे जेव्हा होतात तर तेव्हा तुम्हाला कळत नाही बाईचा. मग एकीकडे तर माझं ऑफिसमध्ये सगळं व्यवस्थित चाललंय, पण माझी शक्ती मुरत नाही, असं काय होतंय. हा प्रकार जो आहे हा पेरिमेनोपॉजमुळे होतो. आणि त्याला तुम्ही जर तुमचं डाएट आणि परत इथे ना, मी जे मगाशी म्हटलं की मी व्यायाम का करते, तर मी माझ्या अजून पुढच्या 20-25 वर्षांसाठी किंवा पुढच्या 30 वर्षांसाठी मी आज व्यायाम करते. ठीक आहे. तर पेरिमेनोपॉजमध्ये तुमच्या त्या मसल मासचा खूप महत्वाचं काम असतं. तुमचा जितका मसल मास कमी, जितके तुम्ही डाएटिंगचे प्रकार केलेले असतील, तितका तुम्हाला पेरिमेनोपॉजचा त्रास जास्त होण्याची शक्यता असते. कारण जितका तुमची शक्ती चांगली असेल, तितके तुमचे स्नायू पण चांगले राहतात. म्हणजे आणि स्नायू जेव्हा मी म्हणते मसल, मी म्हणते लोकांना नुसतं बायसेप ट्रायसेप दिसतात. आपलं हार्ट, लंग सगळेच मसल आहेत, ब्रेन, एव्हरीथिंग. ओके, सो त्या सगळ्याची शक्ती तुम्हाला मेंटेन ठेवली पाहिजे आणि त्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग. सो दॅट्स व्हॉट यू कॅन डू. आणि ही खरंच खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती असं मी म्हणेन. कारण पेरिमेनोपॉज बद्दल कोणाला नाही माहिती. आणि तुम्ही म्हणत होता तसं मला आठवत होतं, अरे ही माझी आई बोलत होती, बट आम्हाला कळायचंच नाही. असं म्हणजे अजूनही तिचं कधी कधी होतं की अरे अंगाची लाही होते, मला खूपच गरम होतंय. तुम्हाला कसं होत नाही, तुम्हाला कसं होत नाहीये. सेम, म्हणजे हा डायलॉग अगदी कट अँड पेस्ट एकदम. येस, खरंय. आणि ह्याची काळजी आपण खरंच खूप आधी घेतली. या गोष्टी माहिती असतील तर आपण योग्य वेळेत उपचार घेऊ शकतो स्वतःवर. येस. आता आपण थोडं उत्तरार्धात येतोय. तर आपल्या अनेक अशा सखी आहेत, आपल्या गृहिणी आहेत, बरेचदा कामामध्ये इतक्या व्यस्त असतात, घरातल्याच कामात स्वतःला झोकून दिलेलं असतं की त्यांना स्वतःच्या आहाराची, स्वतःच्या शरीरासाठी फार ते वेळ देत नाही किंवा फार काळजी घेत नाही. मग त्यांना अशा काही महत्त्वाच्या टिप्स द्यायच्या असतील काही, तर काय टिप्स द्याल? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तुमच्या प्रत्येक जे आहार जे काही तुम्ही घेताय, ब्रेकफास्ट करताय, नाश्ता करताय, दुपारचं जेवण आहे, रात्रीचं जेवण आहे, आधी त्याच्यात प्रोटीन आहे की नाही हे बघा प्रत्येक मीलमध्ये. ओके, मी आपलं काय नुसतं सगळ्यांसाठी पोहे केलेत मग मी खाते थोडेसे काहीतरी पोहे, असं नाश्त्याचं सबब सांगायची नाही कोणाला पण. ठीक आहे. तुमची शक्ती जर नीट राहिली तरच तुमच्या पूर्ण परिवाराची पण शक्ती नीट राहू शकणार आहे, हे लक्षात ठेवा. जे सायकलचे स्पोक असतात आणि त्याचा जो मध्य असतो ना, तुम्ही मध्य आहात, त्यामुळे तुम्हाला तुमची शक्ती सांभाळली पाहिजे. ठीक आहे. सो थिंक ऑफ प्रोटीन. मग भाज्या तुम्ही व्यवस्थित खाताय की नाही याचा विचार करा. सो जर आता पान जर बघितलं तर त्याच्यात 50% हाफ युअर प्लेट नीड्स टू बी व्हेजिटेबल्स.
25% त्याच्यातले जे आहेत ते प्रोटीन असलं पाहिजे आणि मग उरलेले जे 25% भाग उरतो त्याच्यात तुम्ही जे काही होल ग्रेन्स आहेत मग त्याच्यात तुम्ही पोळी खा, तुम्ही भाकरी खा, भात खा, त्याने काही फरक नाही पडत. तर ऑल ऑफ दॅट इज हाऊ यू नीड टू मॅनेज इट. जमल्यास ताक दही पण असू द्या. येस. आणि एक असा सुद्धा आपल्याकडे क्राऊड आहे जे अगदी वर्किंग वुमन आहेत, अगदी म्हणजे त्यामधल्या काही वर्कोहॉलिक पण आहेत की कामाकडे खूप झोकून देणारे. मग अशा धकाधकीच्या स्पर्धात्मक युगामध्ये मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नीट राहावं यासाठी काहीतरी टिप. डाएटचं तर मी सांगितलं काय आहे ते. व्यायाम अजिबात करत नसाल तर तो व्यायाम करायला लागा. तुम्ही दिवसभरातला स्टेप काउंट काय आहे तो बघा. कमीत कमी 10,000 तरी स्टेप काउंट 9-10,000 तरी होऊच द्या. आता 10,000 हे तसं आर्बिट्ररी नंबर आहे पण तेवढी मुवमेंट म्हणजे 5-1 किलोमीटर चालणं होतं तुम्ही जर 10,000 स्टेप्स करत असाल तर तेवढं गरजेचं आहे. तुमच्या झोपेकडे लक्ष द्या. तुम्ही व्यवस्थित तुम्हाला झोप लागते की नाही हे बघा. आणि जर ती लागत नसेल तर लक्षात ठेवा झोप नीट न लागणं किंवा अपुरी झोप असणं यांनी सुद्धा तुमचं वजन वाढू शकतं. त्यामध्ये खूप क्रिटिकल आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. पाणी व्यवस्थित प्या. बायकांना सारखं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होतात. 50% युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स जे असतात UTI ज्याला म्हणतात तर ते फक्त कमी पाणी प्यायल्यामुळे होत असतात. तर त्यामुळे ते अवॉइड करायला पाणी भरपूर प्या. आणि लास्टली तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचं. म्हणजे अगदीच जिम जॉईन करायलाच हवंय अशातला भाग नाहीये. पण घरी का होईना 25 ते 30 मिनिटं रोजची तुम्ही काढूच शकता की ज्याच्यात तुम्ही घरी डंबेल आणलेत आणि व्यायाम केला तरी चालेल. हल्ली YouTubeवर खूप व्हिडिओ असतात आणि तसा व्यायाम तरी करायलाच लागा. आणि एक लक्षात ठेवा कायम, घरकाम, ऑफिसची दगदग, घरच्यांचं सगळं काम करणं यांनी जी दमणूक होते ती म्हणजे व्यायाम नसतो. ओके, ती दमणूक असते. ती वेगळी जागा आहे त्याला त्याची आपल्या आयुष्यात. पण त्याच्यात व्यायामामुळे झालेली दमणूक पण थोडी त्याची जोड करा. खरंय. जे तुम्ही म्हणालात की अगदी घरामध्ये पण आजी आई वगैरे म्हणत असते की अरे घरची कामं तर होतात ना, वेगळं काय व्यायाम करायचा. पण खरी गोष्ट आहे की स्वतःच्या स्वास्थ्याची स्वतः काळजी घेतली पाहिजे. आणि जर ते व्यवस्थित वयानुसार घेतलं तर नंतर होणारे त्रास आपण नक्कीच टाळू शकतो. आणि मॅम खऱ्या अर्थानं आपण खूप वेळ गप्पा मारत होतो आणि मी तर म्हणेन या पुस्तकामध्ये जे तुम्ही म्हटलंय त्यापेक्षा खूप सुंदर अजून माहिती असणार आहे. त्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांना पण सांगेन की नक्की हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर तुम्ही विकत घ्या. आणि काही लागलं, काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते नक्की आम्हाला सुद्धा विचारा. आम्ही त्याची उत्तरं तुम्हाला देऊ. आणि मॅम खूप खूप धन्यवाद लोकमत सखीशी संवाद साधल्याबद्दल. बाकी लोकमत सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.